डीप मध्ये आपण बघत आहोत ऑन साइडला मिड विकेट आणि त्या सोबतीनं लॉंग ऑन जे झाड आहे समोर मिड विकेटला त्यावरती बॉल डायरेक्टली हिट झाला तर षटकार, वन बाउंस हिट झाला तर चौकार असेल. लक्ष सुद्धा सामना सुरू, दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल लो फुल टॉस ड्राइव्ह केला कव्हर्सला, थ्रो थोडा वाईट आला, अदरवाईज रनआउटची संधी देखील नाकारता आली नसती. बॅकअप आलेला इनफिल्ड मध्ये फाईन लेगच्या फोल्डर पर्यंत चेंडू पोहोचलेला आहे. थोडा गळंगळत जरूर राहिला मात्र सहजतेनं एक धाव पहिल्या चेंडूवरती झाले. पुन्हा डाव सुरू झाला बॅटिंग करणाऱ्या जनमान पाटगाव क्रिकेट संघाचा. बघा महत्वाची सूचना आहे, ते जे झाड आहे ते बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत, त्याला स्पर्श करून जर बॉल सीमारेषेच्या बाहेर डायरेक्ट गेला तर तो षटकार असेल, वन बाउंस वरती रोप गेला तर तो चौकार असेल ना. त्याला स्पर्श करून बॉल आतमध्येच राहिला तर तुम्हाला रनिंग बिडून तो विकेटचा वापर करून त्या ठिकाणी धावा पूर्ण कराव्या लागतील. लक्ष सुद्धा स्ट्रायकर एंडला अभय समोरच्या दिशेने फोर्स केलाय, लाजवाब फटका आहे, दासिंग डाऊन द ट्रॅक करतायत, जस्टिस लाईक अ बुलेट, वन बाउंस वरती रोप, बॉल चाललाय डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डावाचा पहिला चार जनमान पाटगाव क्रिकेट संघासाठी अभय खुनेच्या बॅटमधून चौकार. स्टार्ट फ्रॉम अभय. चार आपण बघत आहोत दाफलक पुढे फ्लाय झालेल्या बॅटिंग करणाऱ्या जनमान पाटगावचं. 5 ऑन बोर्ड, 5 धावा दाफल कव्हर. ऑन साइडला मिड विकेटला फटका लाजवाब आहे, प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली ही 6 धावसंख्येची मोहर. दत्तकृपा चषकाचा एव्हर क्वालिटीचा आयसा ट्रेडमार्क ब्रँडेड षटकार. चांगलं टायमिंग, चांगलं कनेक्शन आणि 4 नंतर लगेचच 7 वसूल केलाय तो गोलंदाज अभक्षच्या विरोधात अभयनं. दाफलक 11 या आकड्यावर. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, वेगवान फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर हाफ बॉलिंग करून समोर ड्राईव्ह करायचं होतं. बटन पाडमध्ये वेगवान फुल लेंथ आपण पाहिला, वापसी हवी होती, कमबॅक हवं होतं आणि ते निर्धाव चेंडूच्या सांगतेने सध्या केलंय गोलंदाज अक्षयनं. दाफलक स्थिर आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती 11 धावा दाफलकावर. स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत अजूनही 2. लो फुलटॉस स्वीप केला ऑन साइडला, स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. सुपर प्लॅटेड पॅरलल फटका, अगदी झटका देऊन जातो टीम जनमान घोरलेला. दुसरा 6 अभय खुनेच्या बॅटमधून. ही इज नाउ ऑन फायर. मिस्टर 360 स्टाईल सध्या बेधडक बॅटिंग सुरू आहे. P1 मध्ये बॅटर अभय खुनेची. दाफलक 6 फ्लाय झाले. 6 धावेच्या सोबतीनं टीम सरकते पुढे. जनमान पाटगाव स्कोरबोर्ड वरती टोटल आपल्याला पाहायला मिळते 17. फ्लिक ऑफ द रिस्क काढण्याचा प्रयत्न, यावेळेला वेगवान फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले, दांडी दाखवली आणि ती लेगस्टिक आता वाकवली गोलंदाज अक्षयनं. सरते शेवटी सरशी झाली ती गोलंदाज अक्षयची आणि पहिल्या ओव्हरच्या 17 वरती पहिला झटका नुकताच बसलाय तो टीम जनमान पाटगावला. अभय खुनेनं चांगला स्टार्ट केला पण नंतर तो परतला माघारी. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळतात यश गवली. स्मॉल पॉकेट ऑफ अ डायनामाइट. सुरुवात जबरदस्त होती अभय खुनेची मात्र टिफॉट टेम्परामेंट, क्रिकेटमध्ये संयमाचा स्पष्ट अभाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्रिकेट विथ द कॅल्क्युलेशन, क्रिकेट विथ द ब्रेन त्यानं साकारलेलं आहे आणि फायनली तो माघारी परतलाय. 5 बॉलमध्ये त्यानं 16 धाव्याचं योगदान दिलं. चांगला स्टार्ट या मॅच मध्ये त्यानं करून दिलेलं आहे जनमान पाटगाव क्रिकेट संघाला. टीमची टोटल आहे आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 17 धावा याचबरोबर दाफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात मध्ये आपण बघत आहोत जनमान पाटगाव संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल यश गवली. बघा 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एनी कॉस्ट एट एनी हॅव पहिली 4 षटकं टाकून पूर्ण करायचे. लक्ष सुद्धा टीम जनमान गोरलेचे कॅप्टन. आपण जास्त वेळ घेता. सेकंड पॉवर प्ले 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतील. त्याच कारणासह आता फील्ड पोझिशन सेट करण्यात आलेले जनमान घोरलेकडून. सेकंड ओव्हर षटक दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती.
आपण बघत आहोत सचिनला सध्या ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन 2 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील आणि सामना असेल त्या ठिकाणी निर्णायक पहिल्या फेरीतील चौथा इन ऍक्शन असेल. जय गावदेवी खाडेकर आणि त्यांना फाईट करेल जयभवानी मांडवत. बरोबर दोन्ही टीमना मिड इनिंग जशी संपेल तसं टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष असू द्या, आई गावदेवी खाडेकर आणि त्यांना फाईट करेल जयभवानी मांडवत. षटक दुसरे सुरू झाले. पहिला बॉल उडवला कबा पॉइंटला, फिल्डरला भेटून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, नजाकत बरा फटका, बॉल टिपिश कबा पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. अक्षय दमानेचा क्लास, त्याची गुणवत्ता, त्याचा दर्जा, 4 धावा. बघत आहोत 4 सध्या फ्लाय झालेला आहे 21. याचबरोबर 21 धावा दाफलकावर. सचिनचं देखील भव्य स्वागत आता करण्यात आलेलं आहे. यस, बाट चेंज करायची असेल तर इमिडिएटली पोहोचा सचिन विथ परमिशन ऑफ ऑनफिल्ड अंपायर. नेक्स्ट मॅच पहिलं सत्र जसं संपेल तसं टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. लक्ष सुद्धा आई गावदेवी खाडेकर जे संघ चांगल्या फॉर्म मध्ये यंदाच्या हंगामामध्ये सलग 2 टुर्नामेंटमध्ये कोरावळेकर चषक आणि विरोधात्मा चषकामध्ये जेतेपदाचा मानकरी ठरलेला आहे. तो फाईट करेल जयभवानी मांडवतच्या विरोधात. स्कोर 21 या आकड्यावर 21 ऑन बोर्ड. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या सुरू आहे जनमान पाडगावची. हा प्रकार बागफुटवर आले, हुक केला, लॉंग लेगला बॉल झाला निघून पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. होनबास वरती रोप येतोय तो चौकार. गुड शॉट. खेळपट्टी त्याच कारणासह उचली आणि त्या सोबतीनं वेग यांचा संगम नेहमीच तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र बरोबर बाउन्स टॅकल करत असताना शफल झाले आणि त्यानंतर लॉंगलेगला हा सफल फटका आपण पाहिला तो अक्षय दमानेच्या बॅटमधून. सलगचा दुसरा चौकार. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, लास्ट मुवमेंटला फक्त दिशा दिली, डेलिकेट टच. स्कोरलेगचा फिल्डर डीप मधून पोहोचतोय, उचलून फेक होईल विकेट किपर एंडला तोपर्यंत पूर्ण झाली आहे. ती सहजतेनं एक सिंगल आणि सिंगल डाब्याच्या सोबतीनं सध्या स्ट्राईक झाले. रोटेट स्कोर आपण बघत आहोत. सध्या मार्गस्थ झालेल्या धावफलक एका धाब्याच्या बढतीनं बॅटिंग करत असताना जनमान पाडगावचं एका गड्याच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावर. यश गवळीला आपण बघत आहोत सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक. आणखीन एक जिनियर लेफ्ट हँडर ऑलराऊंडर टीम जनमान पाडगावचा. रेवासाठी वेगवान फुल टॉस, विकेट किपर कडून झाली मिस्टेक, मिसफिल्ड आणि त्याचा फायदा आता लगेचच घेतलेला. इट इज फ्रॉम बाईकचा सिग्नल ऑनफिल्ड अंपायर कडून एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि एक्स्ट्रा धावेसोबत दाफलक आपण बघत आहोत पोहोचलेल्या पुढे ते 27 धावा दाफलकावर. पहिल्या षटक अक्षयच्या विरोधात 17 धावा आणि सध्याच्या घडीला 4 बॉलच्या स्पेल मध्ये आपण बघत आहोत. सचिन बोर्डनं देखील 10 धावा खर्च केलेला आहेत. स्टील 2 टू गो, अजूनही 2 चेंडू बाकी. स्टेप आउट खेळतात कॉम्बे मुसाईलला क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड जपलं जरूर. पंचांकडे अपील झालं आणि आता पंचांनी घेतली आहे आपल्या टेक्निकल टीमची हेल्प, मदत आणि त्या ठिकाणी रनआउट साठी घेण्यात आला DRS रेफरल. स्वरूपात मैदानावरती बसेल त्या ठिकाणी धक्का दुसरा. पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये आपण बघत आहोत. वेगानं परतले नाही, चांगला थ्रो आला होता, बॅकअप चांगलं दिलं गोलंदाजाला आणि सरते शेवटी सांघिक शिवश आता मिळत आहे ते फिल्डिंग करणाऱ्या टीम जनमान घोरलेला. शॉर्ट ऑफ ग्राउंड राहिले थोडे, त्याच कारणासह आता अक्षय दमाने आपण बघत आहोत माघारी परतलेले आहेत. न्यू बॅटर इमिडिएटली मैदानामध्ये एंटर करा जनमान पाडगाव. दाफलक पाहिलं तर ते स्थिर आहे. टीमची टोटल 27 धावा दाफलकावरती. एक सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते अक्षय, मात्र नॉस्ट्राकर रेनला मिड ऑफच्या फोल्डरना ॲक्युरेट फेक दिलेली ऑन द स्टंप फेकी आणि त्याच कारणास्तव सांघिक शिवश मिळतात. धावाचा
हा महत्वपूर्ण धक्का आता बसलेला जर्मन पाटगावला. न्यू बॅटर ऑन ग्राउंड आपण बघत आहोत. तेजस मार्के सध्या खेळण्यासाठी नंबर 4 या पोझिशनवर. स्विंगिंग यॉर्कर क्लीन बोल्ड यशच्या उद्ध्वस्त. यश गवळी देखील परतल्या माघारी आणि मैदानावरती लागलाय सध्याच्या घडीला 27 वरती. धक्का तिसरा टीम जर्मन पाटगावला. उलट इट्स आउट. बिग विकेट डाऊन. यश गवळी बॅक टू द पवेलियन. सारं काही सुरळीत सुरू होतं. जसा धावबाद झाला अक्षय तसं जणू काही डावाला ग्रहणच लागला आणि आता बाद झाला तो क्लीन बॉलच्या स्वरूपात. यश गवळी दोन्ही फ्रेशर बॅट्समन सध्या ऑन ग्राउंड आहेत. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. टीम लक्ष सुद्धा जर्मन घोरले. तेजस मार्केच्या सोबतीने न्यू बॅटर सध्या ऑन ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश मार्के आणखीन एक जिनियन ऑलराऊंडर टीम जर्मन पाटगावचा सध्या दाखल झाल्या मैदानावरती 5व्या क्रमांकावर. सचिनचं चांगलं षटक खास करून पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर त्यानं केली व वापसी. पलटवार आपण पाहिला जर्मन घोरलेचा आणि सध्याच्या घडीला जे धावफलक वाढत होता धावसंख्येचा आलेख जो ग्राफ जो बिल्डअप होत होता त्याला रोखलेला आहे. त्याला पूर्णपणे नगाम आता लावलेले. कंट्रोल त्याच्यावरती चांगला आवर मिळवलेला आहे तो गोलंदाज सचिन. बरोबर 11 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. 2 षटकं टाकण्यासाठी. लक्ष सुद्धा जर्मन घोरले जास्त वेळ तुम्ही घेतायत. जितका जास्त वेळ तुम्ही घ्याल तितके जास्त फिल्डर ओव्हर नंबर 5 साठी तुम्हाला इनफिल्ड मध्ये सेट करावे लागतील. लक्ष सुद्धा षटकं 2 संपली. 13.50 ची धावगती. 27 धावा धावफलकावर. 2 फ्रेशर बॅटर सध्या क्रिटिकल कंडिशन मध्ये सध्या खेळपट्टीवरती. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने गणेशचा वेगवान होता. फुल लेंथ बघतो स्टँडच्या समोर पिच झाला आणि त्यानंतर समांतर उंचीनं चाललाय पाठीमागे निघून विकेट किपरकडे आणि डॉटनं स्पेल सुरू झालाय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज गणेशचा यंग टॅलेंट जर्मन घोरलेचा गणेश सध्या ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करता. रनवे मध्ये आला व्यत्यय. पंच सांगतात इट्स अ डॅट डिलिव्हरी. षटक तिसरं सुरू झालेलं आपण बघत आहोत. सुरुवात जबरदस्त होती जर्मन पाटगावची. मात्र एका पाठोपाठ एक 3 धक्के आता बसलेत आणि या पोझिशन मध्ये या स्थितीमधून आता या टीमला सावरावं लागेल. त्यासाठी पार्टनरशिप महत्वाची आहे. बॅकफुटवर आले. पूल केल्या ऑफ साइडला विकेटला फिल्डर त्याचं जजमेंट फायनली चांगलं राहिलं. डबल मॅन्डेट झाले होते. चेतन सेकंडचा कॉल आहे आणि वेगानं आपण बघत आहोत. आता दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. 2 धाव्याच्या सोबतीनं संघ सरकलाय पुढे. जर्मन पाटगाव टीमची टोटल आहे सध्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. ऑन बोर्ड. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. ऑफॉली फुटवर्कचा वापर होत नाही. बदलले त्याचा अभाव. लॅक ऑफ फुटवर्क. स्कोरिंगसाठी आज बॅटर म्हणून तुमच्याकडे फुटवर्क असणं गरजेचं असतं आणि त्याचा अभाव स्पष्टपणे पाहायला मिळाला. पूर्णपणे वापसी मॅच मध्ये झाली जर्मन घोरलेची. बॅटची कट. हा बॉल झाल्या मागे थर्डमॅनला फिल्डर. लास्ट मोमेंटला सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला अडवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. एक सिंगल कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या जोरावर टीमची टोटल जी वेगाने पुढे मार्गस्थ होती आता त्यावरती नियंत्रण आपण बघत आहोत फिल्डिंग करणाऱ्या जर्मन घोरलेचं. 30 धावा धावफलकावर. 30 ऑन बोर्ड. डिंग स्टॉली बी गेटिंग रेडी. स्विच इट रिव्हर्स टीम. दुधारी अस्त्र बाहेर काढलं कल्पेश मार्केनं. अगेन्स्ट द लाईन खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला. आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी गणेशच्या स्पेल मधून. इकॉनॉमिकल कामगिरी या षटकामध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. स्पेशली P1 P2 मध्ये रन्स आल्या होत्या आणि अशा कंडिशनला अशा स्थितीला या मॅच मध्ये त्यानं चांगलं कमबॅक केलं जर्मन घोरलेसाठी. स्टील 1 to go. बॅकफुटवर आले. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. कट करायचं होतं पण जर सांगतात इट्स वाईड. अगदी गार्ड लाईनला ओलांडून जाणारा बॉल
ज्यावरती यांना वाईटचा सिग्नल आणि एक धाव ऍड झाली ती जनमान पाटगाव टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात एक्स्ट्राकरांच्या मदतीने आपण बघत आहोत. धावफलक पोहोचलेले 31, 31 धावा. याचबरोबर धावफलकावर ड्रिंक्स टॉली बी गेटिंग रेडी. फुलरली वेगवान चेंडू बरोबर बाटन पाठ मधून हलकासा आउटस्विंग होत असताना बाहेर काढला. डॉट बॉलची झाली सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती. षटक संपली 3 आणि स्कोर कार्ड वरती 10.33 ची धावगती सध्या मेंटेन करत असताना आपण बघत आहोत जनमान पाडगावला 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही, लक्ष सुद्धा. फक्त इन केस ऑफ इमर्जन्सी त्या ठिकाणी पाणी पाठवलं जाईल. 31, 31 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. आई गावदेवी खाटेकर संघ उपस्थित झालेला आहे. वेलकम आहे. ऑल टीम मेंबर्स त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या ऑपोनंट जयभवानी मांडवत हा संघ देखील उपस्थित झालेला आहे. जसं सत्र संपेल पहिलं रिक्वेस्ट आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण टॉससाठी टॉस कव्हर्स कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. 31 धावा उभारल्या गेल्या. 17 धावेची सुरुवात होती. अभयनं जबरदस्त स्टार्ट केला होता. त्यानंतर अक्षयनं पिटू मध्ये चांगला काउंटर अटॅक केला होता. मात्र जसे 2 फलंदाज माघारी परतले जणू काही या मॅच वरती थोडस सावट आलेलं आहे जनमान पाडगावरती. परंतु मात आता करावी लागेल. अजूनही 2 षटका बाकी आहेत. सेकंड स्पेल मध्ये सचिन गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या फार बाहेर. ऑनफिल्ड अंपायर सांगतात इट्स अ वाईड. एकदा वाईड होईल त्या ठिकाणी एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राकरांच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती टीमची टोटल सध्या पोहोचली आहे ती 32. 32 धावा दाफल कव्हर. सेकंड स्पेल मध्ये आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी सचिनला. निर्णायक नावाचं हे 4थं षटक सध्या मार्गस्थ असताना लाईन इथे देखील पाहावी लागेल. बरोबर ऑफस्टंपच्या बाहेर कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यामध्ये अपयश येते सचिनला आणि सलगचा दुसरा वाईड, सलगची दुसरी एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी बहाल करत असताना एक्स्ट्रा एका धावेनं आपण बघत आहोत डाव पुढे सरकलेला जनमान पाटगावचा 33. 33 धावा दाफलकावरती. सलगच्या 2 एक्स्ट्रा धावा. बाग फुटून आले पूल करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स गुडलेतवरून चेंडू टेकअप होतोय, राईज होतोय आणि स्ट्रायकरवरती सरप्राईज होतोय तो बॅटर तेजस. एक्स्ट्रा 2 धाब्यानंतर झालंय कमबॅक सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज सचिनचं. आणि का कॅप्टननं माझ्यावरती ओव्हर नंबर 4 साठी विश्वास दाखवलाय त्याचं मूर्तिमंत प्रात्यक्षिक उदाहरण सध्या त्यांना पटवून दिलेलं आहे. डॉट नाव वापसी झालेली आहे जनमान गोरलेची. धावफलक स्थिर 33 धावा धावफलकावर. बॅटची आउटडोर एज बॉल झाल्या मागे चेस आहे आता शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरला. आउटफील्ड फास्ट आहे. फायनली फिल्डर पोहोचलेले इनफिल्ड मधून थ्रो मात्र चुकीच्या एंडला करण्यात आलेला. 2 धावा सहजतेनं पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि नॉट स्ट्रायकर एंडला मात्र आता माघारी यावं लागलेलं आहे कल्पेशला. त्या ठिकाणी सहजतेनं आपण बघत आहोत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावफलक आता मार्गस्थ होते ते 35. 35 धावा याचबरोबर धावफलकावर. पंच केल्यासमोर मिड ऑफला फिल्डर इनफिल्ड मध्ये थ्रो थोडा वाईड आला. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. ओव्हर थ्रो जरूर झाला. बॅकअप आला डीप मधून मिड विकेटला. फक्त एकच धाव घेतली. अजिबात रस नाही, इंटरेस्टेड नाहीये. तर 2ऱ्या धावेसाठी कल्पेश मार्के. आणखीन एक सिंगल स्कोरबोर्डवर टीमची टोटल सिंगल धाव्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत मार्गस्थ झालेले 36. 36 धावा याचबरोबर दाफलकावर. अजूनही 3 बॉल बाकी आहेत ओव्हर नंबर 4 चे. ओव्हर द कव्हर स्केल्ड आहे. डीप मध्ये फिल्डर कपा पॉइंटला सेट करण्यात आले. एक सिंगल झाली पूर्ण. 2ऱ्या धावेचा कॉल करण्यात आलेला आणि वेगानं नॉट स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत तेजस आता परतलेला. सिंगल डबल सध्या दाफलक मेंटेन करण्यात आलेला आहे. चौकार षटकारांचा अभाव जरूर पाहायला मिळतो. मात्र सिंगल डबलनं दाफलकाची रेलचेल दाफलकाची गतिमानता या दोन्ही फलंदाजांनी कायम केलेली आहे. जमेची बाब आहे जनमान पाडगावसाठी. दाफलक 38 या आकडावर. स्टेप आउटवर खेळत आहेत. बोनस बॅक ड्राईव्ह. धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र रन इथे मिळणार नाही. चांगली फिल्डिंग स्वतःच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळते ती गोलंदाज सचिनची. आणखीन एक डॉट बॉल सध्या त्यांना टाकलाय
साखरेला कल्पेश मार्केच्या विरोधात. स्टील 1 to go. धावफलक 38 आकडावर. क्लीन बोल्ड. आणखीन एक झटका बसतो टीम जैनमान पाटगावला. कल्पेश मार्के माघारी परतलाय. चौथ्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. 38 ला सध्या 4 लॉस. पाणी अवयस पाणी पाठवा मैदानामध्ये मॅनेजमेंट कमिटी. धावा धावफलकावर 9.50 धाब्याची धावगती. पहिलं षटक 17 धावा. दुसरं षटक 10 धावा. 27 धावा 2 ओव्हरची होती. मात्र मागच्या 2 षटकांमध्ये आपण बघत आहोत इकॉनॉमिकल कामगिरी आपण पाहिलेली ती टीम जर्मन गोरलेच्या गोलंदाजांकडून. वापसी या मॅच मध्ये झालेली असं वाटलं होतं. 60+ धावसंख्या उभारेल संघ जर्मन पाटगाव. मात्र बॅटिंग युनिटला आता संघर्ष करण्यासाठी त्याने भाग पाडलेले. अंतिम षटक अखेरचे षटक गोविंद भैरवनाथच बॉबी. बॉलिंग मॅकवर पहिलाच बॉल वेगवान होता. धाव घेण्याचा प्रयत्न नॉसाकरेडला. आता विकेट सॅक्रिफाईस केलेली. तेजस मार्गे माघारी परतलेत रनआउटच्या स्वरूपात. आणखीन एक झटका बसतोय टीम जर्मन पाटगावला. मयूर मार्केला ज्याला फिनिशिंग टच या मॅच मध्ये द्यावा लागेल. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल फिनिश होईल काय. सिरीज फुल टॉस वसूल केलाय. मयूर मार्केचा धडाका. बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संघर्षाचा केला शंखनाद. षटकार. साधा धाव फलक फ्लाय होतोय. लेगस्टिकला मिस करत असताना बॉल पंच सांगतात इट्स वाईड. अजून एक धाव एक्स्ट्रा ऍड होईल आणि एक्स्ट्रा एका धाब्याच्या सोबतीने धावफलक आपण बघत आहोत पुढे पोहोचलेलं आहे. ते 45 धावा धावफलकावर. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. ओव्हर नंबर 5 चे काहीतरी सूचना सध्या स्कोरलेग अंपायर करत असताना चर्चा करतात बाटर आणि त्या सोबतीनं विकेट किपर सोबत. फुलर लेन बॅटची कडा बॉल तिथे विसावलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आता होताना दिसत नाहीये. हवं तसं टायमिंग नव्हतं, मिडलिंग नव्हतं
आणि फायनली डॉट चेंडून आपण बघत आहोत वापसी झालेली आहे मागच्या 6 नंतर एका 1 धावेनंतर गोलंदाज गोविंद भोईर अर्थातच बॉबी यांच्या वतीनं डॉट बॉलची झाली सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती धावफलक स्थिर आहे 45 धावा धावफल कव्हर पाकफुटवर आले हुक करण्याचा मानस बॉल लेगस्टिकला सोडून चालला लाईन इथे देखील खराब आहे आणखीन एक वाईड कशा आहे काही होणार परंतु धाबा येणं गरजेचं आहे बॅटिंग करणारा जर्मन पाटगावच्या दृष्टिकोनातून स्कोर आपण बघत आहोत 46 46 धाबा याचबरोबर धावफल कव्हर फ्लाइट जास्त दिली होती अपील झाला एनएससीडीज स्वतः मयूर मार्के सांगतोय माझ्या बॅटची खडा आहे मी बाद आहे खेळाडू वृत्तीचं दर्शन आणि मैदानावरती लागला झटका 6वा जर्मन पाटगावला मयूर मार्के कॉन्फिडंटच्या स्वरूपात परतोय माघारी गरजेचं राहील जसं पहिलं सत्र संपेल आई गौतमी खाटेकर आणि त्यांना फाईट करेल जयभावांनी मांडवत पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 4 यानंतर आपल्या भेटीला येईल 46 धावसंख्येवरती 6वा धक्का बसलेला आहे 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे न्यू बॅटर मैदानाकडे दाखल झालेले आहेत सचिन धुमाल SD 2 चेंडू बाकी आहेत सचिनला या मॅच मध्ये फिनिशिंग टच आता द्यावा लागेल जर्मन पाटगाव क्रिकेट संघाला स्टील 2 टू गो केलं आणि नोसराकरीला आता रनआउटचा चान्स संधी त्या संधीत सोनं फलंदाज माघारी परत आहेत सचिन बॅक टू द पवेलियन 1 मोर विकेट डाऊन मोठी धावसंख्या ओव्हरऑल जर्मन पाटगाव मात्र तदनंतर ओव्हर नंबर 3-4 आणि आता 5वं षटक पूर्णपणे राहिलेले आहे ते गोलंदाजी करणाऱ्या जर्मन घोरल्याच्या नावावरती गोलंदाजांनी दाखवलेली अचूकता लयबद्धता विविधता मिश्रण आणि त्यांच्या गोलंदाजीचं कसब आडवा पाटणा स्वीप करण्याचा प्रयत्न बॉल चालल्या बाहेर थर्डमॅनला फिल्डर त्या ठिकाणी बॅकअप साठी पोहोचलेले आहेत एक सिंगल झाली पूर्ण सेकंडचा कॉल करण्यात आलेला आहे नोसराकर यांना आपण बघत आहोत दुसऱ्या धाव्याचा प्रयत्नात फलंदाज आवाज झालेला लेग बायची आणखीन एक सिंगल सो स्कोर आफ्टर एंड ऑफ फर्स्ट इनिंग 5 षटकानंतर जर्मन पाटगावचा एकंदरीत 8 गड्यांच्या मोबदल्यात या मॅच मध्ये 47-47 आणि 48 धावेचं लक्ष त्या ठिकाणी निर्णायक द्वितीय सत्रामध्ये सेट झाले टीम जर्मन घोरलेच्या समोर गुरुनाथजी भोईर आपल्या लाडक्या त्यांच्या शुभ असते यानंतर होणाऱ्या निर्णायक लढतीचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत गुरुनाथजी गुडे यांच्या शुभ असते यानंतर होणाऱ्या निर्णायक पहिल्या फेरीतील 4थ्या लढतीचा नाणेफेकीचा कौल आपण कव्हर करत आहोत रिक्वेस्ट आहे जयभावांनी मांडवतच्या कॅप्टनला आपण इमिडिएटली पोहोचा टॉस साठी ऑलरेडी त्या ठिकाणी आई गावदेवी खाटेकरचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत जयभावांनी मांडवत कॅप्टन आपण इमिडिएटली पोहोचा टॉस साठी पहिल्या सत्रामध्ये 47 धावा उभारलेल्या आहेत जर्मन पाटगाव आणि आता 48 धावेचं लक्ष निर्णायक द्वितीय सत्रामध्ये आपण बघत आहोत जर्मन घोरल्याच्या समोर या धावा देखील डिपेंड केल्या जाऊ शकतात रजनी क्रिकेट आहे वातावरण ज्या पद्धतीनं टेम्परेचर ऍटमॉस्फिअर आहे क्लायमेट आहे ते मॅटर करतं फक्त तुमच्याकडे गोलंदाजीमध्ये दमखम हवा दबदबा हवा आणि तो आता द्वितीय सत्रामध्ये पाहायला मिळेल का जर्मन पाटगावकडून हे देखील पाहणं तितकंच उत्सुकाचं आहे फिल्डिंग इमिडिएटली सेट करा जर्मन पाटगाव आणि त्या सुप्तीनं बॅटिंग करणारा संघ जर्मन घोरले आपली देखील ओपनिंग पेअर इमिडिएटली रेडी करा चला जयभावांनी मांडवत संघ कर्णधार जास्त वेळ आपण घेता इमिडिएटली पोहोचा टॉस साठी गुरुनाथजी गुडे साहेबांच्या शुभ असते यानंतर पहिल्या फेरीत होणाऱ्या निर्णायक 4थ्या लढतीचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत निर्णायक सामना जयभावांनी मांडवत आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघत आहोत आई गावदेवी खाटेकर संघ कॉल जिंकलेला आहे गावदेवी खाटेकरच्या कॅप्टन विशाल बोरणे त्याचा निर्णय फिल्डिंगचा बॅटिंगचे इन्व्हिटेशन जयभावांनी मांडवतला ऑनगोईंग सामना देखील सुरू झालेला आहे लगेच आपण जाऊ आहोत मॅच कडे त्या ठिकाणी सज्ज झाल्या द्वितीय सत्रामध्ये 48 धावेचं लक्ष काढण्यासाठी संघ द्वितीय सत्रात जर्मन पाटगावच्या विरोधात
जन्मान घोरले. ऑन स्क्रीन आपण बघत आहोत हे आमचं भव्य दिव्य व्यासपीठ. हे आकर्षक सुंदर देखणं आणि विलोभनीय सभा मंडप आणि त्या सोबतीनं या चमचमत्या आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफीज या स्पर्धेचं विशेष आकर्षण आहे. व्यापी डान्स वरती आपण बघत आहोत स्थानापन्न झालेले आमचे लाडके अतिथी. चला ओपनिंग पेर इमिडिएटली पाठवा. जर्मन घोरले जास्त वेळ आपण करू नका. बरोबर नियोजित 25 मिनिटांमध्ये सत्र समाप्त केलेले आहे ते जर्मन घोरलेलं. लक्ष सुद्धा आई गावदेवी खाटेकडनं टॉस जिंकलाय आणि ते करतायत नेक्स्ट मॅच मध्ये बॉलिंग जे भाऊने मांडवतच्या विरोधात. टॉस अपडेट आघाडीसाठी आपण बघत आहोत सचिन जर्सी नंबर 29 आणि त्याच्या सोबतीनं जर्सी नंबर 107 अर्थातच पवनला 42 विन 48 धावेचं माफक लक्ष आणि ते गाठण्यासाठी मैदानामध्ये आपण बघत आहोत संघ सज्ज झालेला आहे. तो द्वितीय सत्रामध्ये जर्मन पाडगावच्या विरोधात जर्मन घोरले 9.60 धावेची धावगती प्रति 5 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करायची. थोड्याच वेळात ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचं एकमेक होता राजूदादा पाटील या स्पर्धेसाठी भेट देणार होते, परंतु काही कारणास्तव राजूदादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला लाभणार नाही. परंतु ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश दादा जाधव आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या दत्तकृपा चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी अगदी काही थोड्याच कालावधीत या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित होणार आहे. सामना सुरू द्वितीय सत्र. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती तयार पाटगाव एक्सप्रेस अर्थातच रोशन दमाने. बॉलिंग युनिट फॉर स्ट्रॉंग आहे जर्मन पाटगावचं. पहिला बॉल समोर पंच केला फिल्डर डीप मध्ये सेट आहे. त्यांना हाताचा पिसारा फुलवला पकडला झेल आणि लागलाय शून्यावरती धक्का. पहिला टीम जर्मन घोरलेला माघारी परतलाय सचिन. उलट इट्स आउट. रॉयल डकची शिकार. ज्यानं सहजरित्या झेल कट केलेला पहिला धक्का बसतोय. 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जर्मन घोरलेला सचिन माघारी परतलेले न्यू बॅटर जर्सी नंबर 45 सध्या खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत. गोविंद भोईर अर्थातच बॉबी सध्या टॉप ऑफ द ऑर्डर. डेटोर मध्ये चांगली कामगिरी केली होती पहिल्या सत्रामध्ये बॉबी यांनी आणि आता बॅटिंगसाठी देखील त्या मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे फार वर्षाचा आणि तो अनुभव आता निर्णायक महत्वपूर्ण लढतीमध्ये पणाला त्यांना लावावा लागेल कारण समोर तगडा प्रतिस्पर्धी आहे जर्मन पाडगाव. हे देखील विसरून चालणार नाही. फटका ऑन साइडला मिडविकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बरोबर डीजे कक्षेला दिलेली सलामी बॉल सीमा पार. पहिला तडाखा पहिला ब्लास्ट बुलंदी पॉवरफुल हिट सिक्सर. पहिला बॉल विकेट आली त्यानंतर दुसरा बॉल आला सिक्सर आणि संघर्षाचा शंकनाद केलाय त्या ठिकाणी बॅटर बॉबीनं. 6 डाव सुरू झालेला जर्मन घोरलेचा. 48 लक्ष समोर असताना फलकाचा शुभारंभ धावसंख्येचा श्री गणेशा. स्विंग अँड मिस ब्युटिफुल डिलिव्हरी. गुडलिंगचा चांगला वापर सध्या होत असताना गोलंदाज रोशन दमानेकडून लावून अपील देखील जरूर झालं मात्र पंचांनी अपील नकारले कारण चेंडूबादचा संपर्क नव्हता. उत्साह जास्त होता अपील मध्ये, आत्मविश्वास कमी होता. त्याच कारणास्तव पतांची अधिकृत स्मृती आली नाही, पंचांची अधिकृत मान्यता आली नाही. डॉट चेंडू कमबॅक झालेला आहे रोशन दमानेकडून. फुलर लेट मिसॅमिंग ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चेंडू उंचावीमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर त्याने एक्स्ट्रा कव्हरला पकडला. आणखीन एक चांगला झेल आणि 6 वरती बसवला का दुसरा टीम जर्मन घोरलेला. बॉबी बॅक टू द पॅव्हिलियन.
फिल्डिंग इमिडिएटली सेट करा जर्मन पाडगाव. बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं टाकून कंप्लीट करायचे. न्यू बॅटर जीत भोईर अर्थातच जितू सध्या खेळण्यासाठी साखर एंडला. इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आणखीन एक सोपा झेल त्या ठिकाणी पकडण्यात आलेले आणि 2 धक्के पिवर मध्ये दिलेले आहेत ते गोलंदाज रोशन दमानेनं. 6 धावा दाखल करते 2 गणाच्या मोबदल्यात. स्टील 2 गो. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत निर्णायक पावबलेच्या पहिल्या षटकाचे रोशन दमानेच्या स्पेलचे. नो बॅटर जीत अर्थातच जितू ऑन स्ट्राईक. आडवा पाटणं दिशा दिलेस कोण एकला क्षेत्ररक्षक नॉस्ट्रायकरला कॉलिंग चुकलं. रनआउटची संधी आणि संधीचं सोनं. फलंदाज धावबाद धावचीची शिकार. तू चल मैं आहे अशी परिस्थिती. पवन देखील परतोय माघारी. हा 3रा धक्का. चांगली फिल्डिंग शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला अक्षय दमानेकडून. पहिल्या टेममध्ये बॉलवरती आला वाकला उचलला फेकला नॉस्ट्रायकर एंडला आणि पवन त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात एकही बॉल फेस न करता माघारी परतलेला आहे. 6 धावा जरूर आले मात्र 3 धक्के बसलेले आहेत जर्मन घोरलेला. न्यू बॅटर निखिल. शॉर्ट ऑफ गुड लेंथ सरप्राईज बाउन्स अपील झालं. कॉर्डबँड साठी मात्र पंचांचा नकार आलेला. डॉट बॉल. पहिलं षटक पूर्णपणे राहिलं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विरोधात गोलंदाजी करणाऱ्या जर्मन पाडगावच्या नावावरती अवघ्या 6 धावा खर्च केल्या. पाडगाव एक्सप्रेस रोशन दमाने आणि 3 महत्वपूर्ण धक्के दिले ते टीम जर्मन घोरलेला. इक्वेशन समीकरण या मॅच मध्ये रिक्वायर्ड रन रेट 10.50च्या धावगतीनं सध्या आपण बघत आहोत. 24 बॉल आणि 42 त्या ठिकाणी 42 धाव्याची आवश्यकता. वेळेच्या बाबतीत थोडं लक्ष सुद्धा जर्मन पाडगाव. इमिडिएटली आपली फिल्डिंग सेट करा. लक्ष सुद्धा जर्मन पाडगाव. बरोबर 5 मिनिटाचा वेळ तुम्ही पहिलं षटक टाकण्यासाठी घेतलेला आहे. उर्वरित जी 3 षटकं आहेत ती देखील तुम्हाला 20 मिनिटांपर्यंत फिनिश करायची. लक्ष सुद्धा 6 या आकड्यावरती धावफलक 3 धक्के बसलेले आहेत जर्मन घोरलेला. जशी पडझड झाली होती पहिल्या डावामध्ये तशी पडझड सध्याच्या घडीला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम जर्मन घोरलेची. सेकंड ओव्हर षटक सध्या सुरू झालाय. दुसरं अक्षय दमाने बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 2च्या दरम्यान सध्या गोलंदाजी करता स्क्रीन एन कडून. निर्णायक डावाचे दुसरे षटक सेकंड पावबले डीप मध्ये लॉंग ऑफ ऑन साइडला लॉंग ऑन आणि त्याचबरोबर मिड विकेट आपण बघत आहोत. षटक दुसरे टाकण्यासाठी बॉलर तयार झाला बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय दमाने. ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत निखिलला आणि ऑफ स्ट्राईक त्याच्या सोबतीनं जर्सी नंबर 1 जितू. 24 चेंडू 42 धावा आहे समीकरण. पहिलाच बॉल वेगवान फुलर लेंथ बरोबर बॅटन पॅड मधून हलकासा बाहेर काढला. बॉल हलकासा स्विंग होत असताना चालला निघून पाठीमागे विकेट किपर कल्पेश मार्केच्या हातामध्ये. इट्स अ डॉट आणि निर्धाव चेंडूंना स्पेल सुरू झाला त्या ठिकाणी गोलंदाज अक्षय दमानेचा. 23 चेंडू 42 हे समीकरण. मॅच आता ऑन आहे जर्मन पाडगाव क्रिकेट संघाकरता. वेगवान यॉर्कर बॅटन पॅड मध्ये बरोबर कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग. कॉइन बॉक्स डिलिव्हरी. बरोबर जणू काही नाणं खेळपट्टीवरती ठेवावं आणि त्या नाण्यावरती बरोबर त्याला हिट करत असताना गोलंदाजी करावी. तसंच काही प्रामाणिक प्रयत्न आणि दमदार धुवादार तेच तऱ्हाट स्पेल सध्या सुरू आहे जर्मन पाडगावसाठी बॉलर अक्षय दमानेचा. दोन्ही चेंडूंवरती त्यानं चारोखाने चित केलेलं आहे. स्ट्रायकर एंडवरती बॅटर निखिलला. बॅटच्या आतलीकडे बॉल मागे चालला. फायनल फिल्डर उपस्थित झालेले डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र रिटर्न क्रीज मध्ये जितू आपण बघत आहोत सुखरूप पोहोचलेला आहे. पॉपिंग क्रीज मध्ये त्याची वापसी झालेली. एक धाव धावफलक बऱ्याच कालावधीनंतर आपण बघत होता आता मार्गस्थ झालेलं आहे ते जर्मन घोरलेचं या सिंगल धावेच्या सोबतीनं 7 या आकड्यावरती 7 ऑन बोर्ड. 7 धावा याचबरोबर धावफलकावर. 21 चेंडू 41 हे समीकरण. थोडी टास्क आता डिफिकल्ट झाली जर्मन घोरलेसाठी. पार्टनरशिप हवी आहे इथनं हवी आहे भागीदारी.
लो फुलटॉस बॉल दिशा दिली ऑन साइडला मिडविकेटला डीप मधून फिल्डर पोहोचतात यश व्हेरी गुड फिल्डिंग सेकंडचा कॉल होता निखिलचा मात्र त्याला आता माघारी यावं लागेल मानस होतं परंतु धाडस झालं नाही चांगलं बाकअप आलं विकेट किपरचं नॉस्ट्राकर हिंड भरून जितू तयार नव्हते दुसऱ्या धावेसाठी त्याच कारणास्तव माघारी त्यानं धाडलेल्या निखिलला एक धावफलक सिंगल आपण बघत आहोत पुढे पोहोचलेलं आहे ते सध्याच्या घडीला 8 धावा धावफलकावर 8 ऑन बोर्ड स्टील 2 टू गो अजूनही निर्णायक 2 चेंडू बाकी आहेत सेकंड ओव्हरचे पिटूचे अक्षय दमानेच्या या महत्वपूर्ण स्पेलचे लो फुल टॉस कव्हर्स मधून बॉल काढलाय बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरला आता चेस आहे इनफिल्ड मध्ये क्षेत्रक्षक पोहोचला रनआउटची संधी विकेट किपरनं गॅदरिंग केला नाही बॉल अदरवाईज आता धावचीची संधी निर्माण झाली होती नामी संधी उपलब्ध झाली होती त्या संधीचं झालं नाही सोनं आणि त्या ठिकाणी पाहिलं तर सध्याच्या स्थितीला 2 धावा सहजरित्या झाल्यात पूर्ण 2 धावफलक पोहोचलेले आहेत 10 ऑन बोर्ड 10 धावा धावफलकावरती अगदी काही क्षणात अविनाशजी जाधव साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या सोबतीनं संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तगडी फौज या दत्तगृह चषकाला सध्याच्या भेट देण्यासाठी उपस्थित होणार आहे आणखीन एक चांगला यॉर्कर चांगलं कमांड चांगलं कंट्रोल चांगलं नियंत्रण आपण बघत होतो अक्षय दमानेचे हे षटकाचे झाले सांगता इकॉनॉमिकल कामगिरी 48 धावसंख्येचं संरक्षण करत असताना जनमान पाडगावची धावफलक 10 आकड्यावरती 3 गणाच्या मोबदल्यात 18 चेंडू 3 षटकं अजूनही 38 धावेची आवश्यकता अठरा चेंडू 38 हे समीकरण थोडं फास्ट केलं बरोबर 10 मिनिटांचा वेळ घेतलेला 2 षटकं टाकण्यासाठी जनमान पाडगाव रिक्वेस्ट आहे इमिडिएटली फिल्डिंग सेट करा सन्मान्य अतिथींचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आपण करूयात मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपूर्ण जिल्हा पदाधिकारी उपस्थित झाले दत्तगृह चषकाच्या माध्यमातून सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू सामना सुरू करा ऑनफिल्ड अंपायर 18 चेंडू 38 हे समीकरण रिक्वायर्ड रन रेट आपण बघत आहोत या मॅच मध्ये 12.67 धावसंख्येचा दबाव चांगला बनवलाय चांगलं प्रेशर बिल्डअप केलं टीम जनमान पाडगावनं आणि ओव्हर नंबर 3 साठी सध्या बॉलिंग ट्रॅक वरती यश गवळी तयार होत असताना स्क्रीन एंड कडून ओव्हर नंबर 3 च्या दरम्यान पहिलाच बॉल बॅकफुटवर आले हुक केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात जबरदस्त क्षेत्ररक्षण सेकंडचा कॉल रनआउटची संधी आणि त्या संधीचं सोनं फलंदाज धावतीच्या स्वरूपात माघारी परतला लॅक ऑफ कम्युनिकेशन कोऑर्डिनेशनचा भाव संवाद चुकला आणि आणखीन एक झटका आता बसला तो टीम जनमान घोरलेला दत्तगृह चषकाला भेट देण्यासाठी सन्मान्य अतिथी परेशदादा शांताराम चौधरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि साहेबांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार
क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपण साहेबांचं आणि साहेबांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं दत्तकृपा चषकामध्ये करूयात मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरसे स्वागत. झालेले आहेत सांगली फेक स्कोरलिंग वरून करण्यात आली अक्षय दमानेकडून आणि त्या ठिकाणी सुयश मिळते सध्याच्या घडीला चौथं. ऑन स्क्रीन आपण बघत आहोत आपल्या सन्माननीय अतिथी परेशजी शांताराम चौधरी साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत ठाणे जिल्ह्याचे आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित झालेला आहे आणि साहेबांच्या सोबतीनं या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत. फटाक्यांची आतिषबाजी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपल्या सन्माननीय अतिथींचा मान्यवरांचा भव्य आगमन सोहळा सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण बघत आहोत. सर्व अतिथींना सूचना आहे आपण लगेचच मुख्य व्यासपीठावरती आसन व्हायचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आपण बघत आहोत परेशजी चौधरी साहेब आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी दाखल झालेल्या पुनश्च एकदा त्यांचं स्वागत. जाऊयात मॅच कडे. सामना देखील तितकाच महत्वपूर्ण आहे. 11 वरती आपण बघत आहोत 4 फलंदाज या मॅच मध्ये माघारी परतलेले जर्मन घोरलेचे 17 चेंडू 37 ही रिक्वायरमेंट आहे या मॅच मध्ये. ही राफलकाची आवश्यकता आहे. सामना सुरू करा ऑनफिल्ड अंपायर. नेक्स्ट मॅच रेडी राहत दोन्ही टीम. आई गावदेवी खाटेकर ज्या टीमनं जिंकला नाणेफेकीचा कौल आणि पहिल्या डावमध्ये ते करतायत जयभवानी मांडवच्या विरोधात क्षेत्ररक्षण. दोन्ही टीम सज्ज राहा आपण लक्ष सुद्धा. सामना पूर्वरत स्टार्ट होतोय. 11ला 4 विकेट लॉस आहेत. बागफोटून आले पूल करण्याचा प्रयत्न लाईन ते खराब आहे अगदी ऑफटमच्या बाहेर गार्डलाईनला ओलांडून जाणारा बॉल त्यावरती सिग्नल आला. ऑनफिल्ड अंपायरचा वाईट एकदा वाईट झाली एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा रनच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल सरकली पुढे 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट. 17 चेंडू 36 हे समीकरण. चेंडू मागे चालला अपील झालेल्या पाचीसाठी मात्र पंच सांगतायत पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. एक धाव लेग बायच्या स्वरूपात दाफलक एका धाब्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत पोहोचलेले पुढे ते 13 धावा याचबरोबर दाफलकावरती जितू भोईरवरती आता या डावाची पूर्णपणे जबाबदारी जिम्मेदारी रेस्पॉन्सिबिलिटी आहे. तो या मॅच मध्ये आता डाव सांभाळताना दिसतो जर्मन घोरलेचा. फुलरलीन ड्राईव्ह केला समोर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर इनफिल्ड मध्ये पोहोचलेले आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग अँड वेल स्टॉप ऑल्सो. फेक देखील तितकेच सुंदर करण्यात आले. विकेट किपर एंडला आणखीन एक सिंगल डबल. सध्या कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. टीम जर्मन घोरलेच अतिरिक्त जोखीम आता स्वीकारताना दिसत नाहीये. त्या ठिकाणी बाटर जीत भोईर न्यू बाटर आहे त्याच्या सोबतीनं अविनाश. लो फुलटॉस बॉल बॅकवर्ड पॉइंटला उडवलाय. फिल्डर थोडासा दूर आहे डीप मध्ये उचलून फेक होईल तोपर्यंत आणखीन एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या जोरावर आपण बघत आहोत दाफलक पोहोचलेले पुढे 15 धावा दाफलकावरती. स्टील 2 टू गो. 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये आवश्यक धावसंख्या 33 विजयासाठी टीम जर्मन घोरलेला. 14 चेंडू 33 हे समीकरण. स्टील 2 टू गो. निर्णायक तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू बाकी. लो फुलटॉस मिस्टामिंग फटका कॉटन बॉलची संधी आणि त्या संधीचं झालं नाही सोनं. स्वतः गोलंदाज पोहोचला होता यश गवळी मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ऑफ बॅलन्स झाला. शरीराचं संतुलन त्याला टिकून ठेवता आलं नाही आणि त्या ठिकाणी कॅच ड्रॉप. जीवदान मिळतंय बाटर अविनाशला आणि धावसंख्या दाफलकावरती या सिंगल धाव्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत पोहोचलेले पुढे 16 धावा याचबरोबर दाफलकावर. 13 चेंडू 32 हे समीकरण. 48 धाव्याचं संरक्षण करत असताना टोटली कमबॅक या मॅच मध्ये आपण बघत आहोत. प्रत्येकी धावेसाठी संघर्ष
मैदानामध्ये करण्यासाठी आता भाग पाडलेले जर्मान पाडगावनं जन्मान घोरलेला. 13 चेंडू 32 हे समीकरण. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. लक्ष असू द्या. बागफुटून आले. कडे पुल करण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाहीये. पदलाले त्याचा अभाव. बॉल सबरी राहिला. खाली राहिला आणि एसटीएनची समांतर उंचीने आता निघून झालाय तो पाठीमागे विकेट कीपर कडे. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या कंप्लीट झालाय. इकॉनॉमिकल कामगिरी 3 गोलंदाजाची आपण पाहिलेली. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. लक्ष सुद्धा. सामना लगेचच आपण स्टार्ट करायचा. एकंदरीत 3 ओव्हरचा खेळ झाला. पूर्ण 48 लक्ष. 16 धावा मारल्या गेल्या. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये आता 16.00 धावेची आवश्यक धावगती. रनसभेत त्या ठिकाणी 32. 12 चेंडू 32 हे समीकरण. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. जर्मन पाडगाव. लक्ष सुद्धा. बारा चेंडू 32 धावेची आवश्यकता. गल्लीपासून दिल्लीचं अंतर जर तुम्हाला गाठायचं आहे तर ऑटो रिक्षा, बस आणि ट्रेननं प्रवास करून आता चालणार नाही. प्रत्येक बॉल वरती गिअर चेंज करून आता टॉप गिअर वरती बॅटिंग आणि हवाई हल्ला आक्रमण तुम्हाला करावं लागेल. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघत आहोत रोशन दमानीला. ओव्हर नंबर 4 साठी ज्यांना पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल कामगिरी होती आणि त्या रोशनला आता कॅप्टननं कंटिन्यू केले. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर. 12 चेंडू 32 हे समीकरण. पहिलाच बॉल स्ट्रेट बॅटनं पंच केल्यासमोर लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर थोडी मिसफील झाली. जजमेंट चुकलं. सेकंडचा कॉल. सॅकर एंडला फेक देखील थोडी लेझी आली. खराब आली. उशीर झाला आणि तोपर्यंत सहजतेनं आपण बघत आहोत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्याच्या सोबतीनं टीम सरकते पुढे. जन्मान घोरले. दाफलकावरती टीमची टोटल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती 18 धावा दाफलकावर. 11 चेंडू 30 धावा हे समीकरण. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची झाली सांगता दाफल स्थिर. अवघ्या 18 धावा दाफलकर. 10 चेंडू 30 हे समीकरण. मिसटायमिंग फटका चेंडूंमध्ये. कॉन्बेनची संधी. रोशन दमाने डाऊन दी बॉल आणि त्यांना पकडला. या मॅचचा दर्दीपेमा देखना दर्शनीय झेल. फलंदाज बाद. महत्वपूर्ण धक्का. जितू बोयर परतोय माघारी. हा 5वा फलंदाज परतोय माघारी. जर्मन घोरले टीम सध्या स्ट्रगल करतीये. या दत्तकृपा चषकाला खास करून सदिच्छा भेट देण्यासाठी परिजी चौधरी साहेब ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष त्या सोबतीनं हर्षलजी भोईर ठाणे ग्रामीण जिल्हा सचिव त्या सोबतीनं मिलिंदजी खंडागले महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे भिवंडी लोकसभाचे सहसचिव त्यांच्या सोबतीनं अरुणजी वारगडे, महेशजी चौधरी, रामदासजी बुटुरे, गुरुनाजी गुडे आणि योगेशजी अरड हे मान्यवर अतिथी उपस्थित झालेले दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून संपूर्ण अतिथींचं आपण करूयात मनपूर्वक स्वागत. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. 9 चेंडू 30 प्राइज विकेट आलेली आहे. न्यू बॅटर ऑन स्ट्राइक रोहित. कव्हर्स मधून बॉल काढला. लॉंग ऑफ ऑन एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला चेस आहे. गॅप मोठा. फायनली अंतर कव्हर केलेलं. व्हेरी गुड फिल्डिंग. डीप मधून लॉंग ऑफचा फिल्डर आपण बघत आहोत. वेगाने चेंडूवरती पोहोचलेला आहे. रिटर्न थ्रो नॉन स्ट्रायकर एंड वरून दुसऱ्या धाब्याचा कॉल होता आणि तोपर्यंत सहजतेने आपण बघत आहोत. या 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावफलक पोहोचलेले 20 धावा याचबरोबर दाफलकरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. 8 चेंडू 28 हे समीकरण आता मॅच मध्ये. बॅकफुटवर आले. कट केला. कव्हर पॉइंटला डीप मध्ये फिल्डर अवे फ्रॉम बॉडी शहरापासून दूर खेळले. सेकंडचा कॉल आता करण्यात आलेला आहे रोहित कडून आणि वेगानं आपण बघत आहोत. सलगची दुसरी दुहेरी धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. चांगलं कॉर्डिनेशन दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. धावसंख्या दाफलकरती 2 सरकते पुढे 22. 22 धावा याचबरोबर दाफलकरती 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता आपण बघत आहोत विजयासाठी 26 धावेची आवश्यकता. स्विंगिंग यॉर्कर बॅटन पॅड मधून बरोबर बीट करत असताना
त्या ठिकाणी साखरेवरती रोहितला षटकाची झाले सांगतात. 2 षटकांचा जबरदस्त स्पेल आपण पाहिला. त्या ठिकाणी गोलंदाज रोशन दमानेचा षटक 4 संपले. धावफलक 22 वर 6 चेंडू 26 हे समीकरण. फिल्डिंग सेट करा जनमान पाटगाव. बरोबर नियोजित 20 मिनिटांच्या आत आपण 4 षटकं टाकलेली आहेत. मात्र अंतिम षटकासाठी देखील आपण जास्त विलंब करू नका. 6 चेंडू समीकरण 26 धावसंख्येचं. गोलंदाजीचा दबदबा पहिल्या सत्रामध्ये पाहिला आणि 48 धावसंख्या चेस करत असताना या मॅच मध्ये सध्या त्रस्त झालेला आपण बघतो जनमान घोरल्या संघ. गोलंदाजीचा जलवा या मॅच मध्ये देखील आपण पाहिलेला आहे तो टीम जनमान पाडगावचा. 48 धाब्याचे यशस्वी संरक्षण करण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 2 षटकं बहुमूल्य होती, किमती होती रोशन दमानेची. यानं निर्णायक 3 फलंदाज माघारी धाडलेले आहेत आणि त्याची इकॉनॉमिकल कामगिरी अवघ्या 12 धावा त्यानं 2 षटकांमध्ये खर्च केलेल्या आहेत. 6 चेंडू 26 धावा. रोहिदास साळवे शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी 6 बॉल 26 हे समीकरण. अवघड जरूर आहे परंतु अशक्य नाही. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे 6 चेंडू 26 धावा जर चेस करायचे असतील तर प्रयत्न करावे लागतील. स्ट्रायकर रेनवरती बॅटर अविनाशला. 6 चेंडू 26. पहिला बॉल मिस्टामिक फटका. लिडिंग एज विकेट कीपर जज करतो यश गवळी आणि त्यानं पकडलाय हा सुंदर सुबक झेल. आणखीन एक हात राहता बसतोय 22 वरती टीम जनमान घोरलेला. फलंदाज बाद. स्कोर आपण बघत आहोत 22 आकड्यावरती. 6 धावा सध्या बसलेला जनमान घोरलेला. 5 चेंडू 26 धावा आहे समीकरण. पहिल्याच बॉलवरती मिळतीये विकेट ती या मॅच मध्ये गोलंदाज डेथ ओव्हर मध्ये रोहिदास साळवेला. न्यू बॅटर ऑन स्ट्राइक नरेश. 5 चेंडू 26 हे समीकरण. समोरच्या दिशेने फोर्स केला. लॉंग ऑफचा फिल्डर डीप मधून पोहोचण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याला बेधून बॉल जाईल. दुसऱ्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर संघर्षमय चौकार. आता बाकी त्यांनी 3 बॉल मध्ये विजयासाठी 22 धाब्याची आवश्यकता. आउट ऑफ कंट्रोल आवाक्या बाहेरचं लक्ष सध्या आपण बघत आहोत. खोलवर टप्पा बॉल तिथे विसावलाय. डायरेक्ट हिट दिला असं तर फलंदाज धावबाद झाले होते मात्र डेफिनेटली आपण बघत आहोत पहिल्या अड्ड्यामध्ये बॉल कव्हर करता आला नाही. त्या ठिकाणी विकेट किपर यश गवळीला. एक सिंगल डबलला काही आता होणार नाही. यावा तसा परिणाम प्रभाव धावफलकावरती तुम्हाला पडताना पाहायला मिळणार नाहीये. धावफलक 27 2 चेंडू 21. बॅटची कडा विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करत होते मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर आपण बघत आहोत. सेवले चेंडू लँडिंग होतोय ग्राउंडिंग होतोय. डॉट चेंडूची होईल सांगता 1 चेंडू आणि एका चेंडू मध्ये आपण बघत आहोत आता 21 धाब्याची आवश्यकता. माझ्यामध्ये एक्झॅक्टली घडलं काय तर बॅटिंग युनिटने केलेली नाखुश निराशाजनक निरुत्साही नाउमेद आणि नाभरोसे कामगिरी ती जनमान घोरलेसाठी. अंतिम चेंडू 21 धाब्याची आवश्यकता. समोर लॉफ्ट केला क्षेत्ररक्षक त्याला बेधून बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच कन्फर्म करतायत. त्या ठिकाणी 4 आहे की 6 आहे 6 आणि सामना 14 धाब्यानं जिंकलाय. 6 धावा आल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती टीम जनमान पाडगावनं मनपूर्वक अभिनंदन जनमान पाडगाव आणि टफ अँड हार्ड लग आपण देऊयात जनमान घोरलेला. सामनावीराचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅच
किताबाचा मानकरी, ज्यानं 2 षटकांच्या स्पेलमध्ये निर्णायक 3 धक्के दिले जर्मन घोडीला आणि महत्वपूर्ण 3 फलंदाजांना बाद करत असताना अवघ्या 12 धावा त्यानं खर्च केला. इकॉनॉमिकल बॉलिंग विथ विकेट टेकिंग ऍडव्हान्टेज आणि तो रोशन दमाने पाटगाव एक्सप्रेस ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. सन्मान्य अतिथी पंचायत समिती मुरबाडचे सदस्य विष्णूजी गुडे साहेब या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये दत्तकृपा चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी नुकताच उपस्थित झाले आहेत. विष्णूजी गुडे आणि त्यांच्या सोबतीने उपस्थित त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून आपण करूयात मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. सामनावीराचा पुरस्कार रोशन दमाने 2 षटकांचा त्याचा स्पेल आणि 2 षटकांमध्ये निर्णायक 3 फलंदाज त्याने बाद केले आणि अवघ्या 12 धावा खर्च केल्या. तो ठरला जर्मन पाटगावच्या विजयाचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच सामनावीर. सामनावीराचा पुरस्काराचं वितरण आपण करणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष परेशजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते.